मित्रांनो नमस्कार. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी नावाचं एक जर्नल आहे नामांकित. हे जगभरात प्रसिद्ध आहे. इथे एक स्टडी पब्लिश झालेला आहे हाँगकाँगमधल्या मुलांचा. हाँगकाँगमध्ये सायंटिस्ट जे रिसर्च करणारे ऑफ्थॅल्मॉलॉजीमधले रिसर्च करणारे आहेत त्यांनी 6 ते 8 वयोगटातल्या मुलांचा एक स्टडी पब्लिश केलेला आहे. आणि त्यांचं कोविडच्या आधी या वयोगटामध्ये साधारणतः 16% मुलांना मायोपिया असायचा. मायोपिया म्हणजे काय लक्षात घ्या, आपला हा जो आयबॉल आहे याचं अँटेरियर टू पोस्टेरियर म्हणजे मागून पुढे असं जे डायमीटर आहे ते वाढतं. ॲक्शियल लेंथ त्याला आम्ही म्हणतो, ते वाढते. आणि त्याच्यामुळे जी लेन्समुळे जी इमेज तयार होते आपल्या रेटायनावर, मागच्या पडद्यावर, ती स्पष्ट होत नाही, म्हणून भिंग लावावा लागतो. आणि मग ती भिंग लावून इमेज रेटायनावर टाकली जाते आणि मग त्यांना नीट दिसतं. तर ह्या मायोपियाचे काही कॉम्प्लिकेशन्स फ्युचरमध्ये होऊ शकतात, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण हे 16% कोविडच्या आधी प्रमाण होतं 6 ते 8 वयोगटामध्ये. हे प्रमाण आता 27% एवढं झालेलं आहे मागच्या वर्षी. तर हे सिग्निफिकंट राईज आहे, म्हणजे जवळजवळ 30%ने मुलांमध्ये मायोपियाची समस्या वाढलेली आहे. आणि याचं कारण त्यांनी असं सांगितलं की मुलं जे बाहेर खेळत होती, आउटडोअर ॲक्टिव्हिटी, ही कोविडच्या काळामध्ये आउटडोअर ॲक्टिव्हिटी 75 मिनिटं डेली असायची, ती आता जवळजवळ 25 मिनिटं एवढी कमी झालेली आहे कोविडच्या काळामध्ये. आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटी, दूर बघणं, हे डोळ्याच्या आपल्या विजनच्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं, डोळ्यांच्या व्यायामासाठी चांगलं असतं. आणि जर ते बघितलं गेलं नाही तर ह्या समस्या निर्माण होतात मायोपियासारख्या. दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं आहे की या काळामध्ये स्क्रीन टाईम मुलांचा 2.5 तासावरून 7 तासावर गेला, एका दिवसाला 7 तास. आता याची कारणं वेगवेगळी असतील, ऑनलाईन स्कूल असेल किंवा मुलं जास्त वेळ स्क्रीनवर एंटरटेनिंग प्रोग्राम्स, व्हिडिओज, गेम्स वगैरे बघत असतील. त्या वेगवेगळ्या कारणांनी जवळजवळ तिप्पट स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांना मायोपियाची समस्या झाली, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मायोपियामध्ये काय होतं, म्हणजे अपार्ट फ्रॉम लहान लहान मुलांना चष्मे लागतात आणि त्यांचा डोळा सारखा वाढत असतो लहान वयामध्ये, कारण चेहरा, स्कलची साईज वाढते, डोळा वाढतो, म्हणून नंबर सारखा बदलतो. म्हणजे त्यांना रेग्युलर चेक्स लागतात. आणि जर नंबर एखाद्या वेळेस करेक्ट मिळाला नाही तर त्यांना नीट दिसत नाही, मग वर्गात त्यांना नीट अभ्यासाला प्रॉब्लेम होतात. अनेक वेळा त्यामुळे बिहेवियरल प्रॉब्लेम्स होतात, त्यांच्या सायकोलॉजीवर प्रॉब्लेम्स होतात. आणि बऱ्याच वेळेला त्यांना दूरचं नीट न दिसल्यामुळे दे डोंट एन्जॉय, बाहेर गेले त्यांना आवडत नाही. तर हे त्यांच्या वाढीसाठी, मानसिक वाढीसाठी आणि त्यांच्या सायकॉलॉजिकल ग्रोथसाठी, वेलबिईंगसाठी हे सगळं फार मॅटर करतं. आणि पुढे भविष्यामध्ये ह्या ॲक्शियल लेंथ आयबॉलची जास्त असल्यामुळे रेटायनल डिटॅचमेंट, मॅक्युलर डिजनरेशन यासारखे आजार आणि ग्लॉकोमा हा जो खूप कॉमन आजार आहे याची देखील रिस्क वाढते. आणि हे सगळे फॅक्टर्स जर गंभीर झाले तर डोळ्यांची नजर कमी होते आणि ब्लाइंडनेस येतं लोकांमध्ये, या लोकांमध्ये अनेकांमध्ये. तर ह्या रिस्क वाढतात. आणि हे सगळं कशामुळे झालं आहे, तर मुलं घरी बसून राहिलेले आहेत, स्क्रीनवर वेळ घालवत आहेत, आउटडोअर जात नाही आहेत, लांबचं बघत नाही आहेत, निसर्ग बघत नाही आहेत, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर माझा तुम्हाला आता एक प्रश्न आहे की तुमच्या घरात किंवा तुमच्या नातेवाईकांच्या घरात आजूबाजूला अशी मुलं आहेत का की ते खूप स्क्रीनवर किंवा घरातल्या घरात वेळ वाया घालवत आहेत आणि बाहेर पडत नाही आहेत, त्यामुळे त्यांना देखील हा धोका संभवतो. तर याबद्दल आपण जनजागृती करणं गरजेचं आहे.